गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीपूर्वीच कोल्हापूरच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय। निवडणूक प्रक्रियेतून सुमारे 410 प्राथमिक दूध संस्थांना वगळण्याच्या हालचाली विरोधात सतेज पाटलांपाठोपाठ आता महायुतीच्या नेत्या शौमिका महाडिक यांनीही प्रशासकांकडे धाव घेतली आहे। या संस्थांचा मतदानाचा हक्क कायम ठेवण्याची मागणी करत त्यांनी प्रशासकांना निवेदन दिलं। तर यावेळी भाजप प्रवेशाच्या प्रश्नावरून चेतन नरके यांनी मौन बाळगल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय। गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेतून सुमारे 410 प्राथमिक दूध संस्थांना वगळण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू आहेत। या संस्थांना प्रशासकांकडून नोटिसा बजावण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच आक्षेप नोंदवला होता। त्यानंतर आता सत्ताधारी महायुतीच्या नेत्या शौमिका महाडिक यांनीही गोकुळच्या प्रशासकांची भेट घेत निवेदन सादर केले। 410 प्राथमिक दूध संस्थांना निवडणूक प्रक्रियेतून वगळू नये, तसंच त्यांचा मतदानाचा हक्क कायम ठेवावा अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली आहे। आज आम्ही प्रशासकांना भेटून निवेदन दिलेलं आहे की 410 संस्था ज्या SIT चौकशीच्या खाली होत्या, तर त्यांना नोटीस गेलेली आहे की तुमचं सभासदत्व का रद्द करू नये याचा खुलासा मागण्याची। आणि त्या पद्धतीनं काही संस्था परवा दिवशी गोकुळमध्ये आल्या होत्या, इथे भाषणं वगैरे झाली, तर थोडक्यात त्याला मोर्चाचं स्वरूप दिलं गेलं। तर आमचं असं म्हणणं होतं की या संस्थांशी चर्चा करून त्यांचे खुलासे, आत्ता फक्त नोटीस पाठवलेली आहे, कुठली कारवाई केलेली नाहीये, त्यामुळं खुलासा देऊन चर्चेअंती काहीतरी निर्णय घ्यावा। त्यामध्ये आम्ही असं पण म्हटलेलं आहे की या संस्थांचं जर दूध आपल्याला येत असेल तर पूर्वी उपविधीमध्ये, म्हणजे अजूनही ती तरतूद आहे उपविधीमध्ये गोकुळच्या, की तुम्ही संघाचे सभासद राहू शकता, तुम्ही 50 लिटरच्या आत जरी दूध पुरवठा करत असाल तरी सुद्धा तुमचे आर्थिक व्यवहार हे संघाशी राहतील, पण तुम्ही ब वर्ग सभासद म्हणून राहाल तिथे, आणि मतदानाचा अधिकार इतक्यात देता येणार नाही। हा उपविधी संघाचा आहे, तो आज झालेला नाहीये, तो खूप पूर्वीपासून झालेला आहे। आणि मला असं वाटतंय की त्यामुळंच आज गोकुळ इतका मोठा झालेला आहे, कारण तो या अटी नियमांना धरून आजपर्यंत गोकुळनी त्याची वाटचाल केलेली आहे। हे उपविधी खूप जुने आहेत आणि त्याच्यामुळं हा सहकार आज टिकून आहे। नाहीतर तुम्ही बघताय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे अनेक दूध संघ असतील, महालक्ष्मी असेल, शेतकरी असेल, हे दूध संघ काही उपविधी न पाळण्यामुळे संपलेले आहेत। 410 संस्थांचं अस्तित्व आणि त्यांच्या मतदानाचा हक्क अबाधित राखणं हे आमचं प्राथमिक ध्येय आहे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांनाही एकसंध राहण्याचं आवाहन केले। दरम्यान निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले उद्योगपती आणि शेतकरी नेते चेतन नरके यांना पत्रकारांनी भाजप प्रवेशाबाबत थेट प्रश्न विचारला। आपलं कोल्हापूर जिल्ह्याची जी सगळी नेते मंडळी आहेत, तुम्ही राजकीय पार्श्वभूमी 2 मिनिटं बाजूला ठेवूया। बंटी पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, महाडिक साहेब असतील, अरुण नरके साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, जे पण मोठे नेते या कोल्हापूरला लाभलेत, त्यांनी कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर नेहमी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ज्या शौमिकांनी भाषणामध्ये त्यांच्या सांगितलं की जर शक्यता असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं, आणि एक ही मला वाटतं राजकारणामधली एक नवीन उंची आपण या मार्गातून करतोय की या माध्यमातून सगळ्या जे विजनरी आपले जे नेते लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन गोकुळ एक वेगळ्या टप्प्यावर, अमूलपेक्षाही गोकुळ मोठा झाला पाहिजे, अशा पद्धतीनं या सगळ्यांचं विजन जर एकत्र आलं तर मला वाटतं इलेक्शन हा फक्त त्यातला दुय्यम टप्पा राहील। कारण हे इथं एकदा इलेक्शन संपल्यानंतर प्रतिनिधी जेव्हा गोकुळमध्ये जातात त्यावेळी आम्ही हे सगळ्या गोष्टी विसरणं हे नॅचरली झालं पाहिजे, राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, आणि माझ्या दूध उत्पादकाला 4 पैसे चांगले कसे मिळतील, त्यांना सोयी चांगल्या कशा मिळतील, हे एकमेव ध्यास ठेवून जे आम्हाला अरुण साहेबांनी, माझ्या वडिलांनी मला शिकवलंय की आम्ही तिथं फक्त प्रतिनिधी बनून जातो। दूध उत्पादकांना रिप्रेझेंट करणं, त्यांना चांगल्या पद्धतीनं एक आर्थिक स्टेबिलिटी देणं आणि त्यांची पोरं बाळ पुढे शिकून एक चांगल्या पद्धतीनं पुढे यावी, एक नवी पिढी या दुधाच्या माध्यमातून घडावी, हा एकमेव ध्यास घेऊन आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो तर मला वाटतं त्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठलीच होऊ शकत। त्यांच्या या मौनामुळे चेतन नरके यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आता 410 दूध संस्थांचा मतदानाचा हक्क कायम राहणार का, आणि गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार की पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी रंगणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।